तालुक्यातील असलेले बाबूराव कोत्रे पाटील सध्या चर्चेत आले आहे। काही वर्षापूर्वी अगदी सोसायटीचा क्लर्क असलेला बाबूराव कोत्रे पाटील आता अवघ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 17 साखर कारखान्याचा मालक झालेला आहे। हे सगळं असताना आता या गोष्टीची चर्चा करण्यामागचं एक कारण असं आहे की महाराष्ट्रामधल्या बाबूराव कोत्रे पाटील हे चालवत असलेल्या ओमकार शुगर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची देणी थकलेली आहेत, कामगारांचे पगार थकले आहेत, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी थकलेल्या। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का साहेब, आज तसं पाहायला गेलं तर हे जे बाबूराव कोत्रे पाटील आहेत यांना साखर सम्राट म्हणता येईल का? निश्चितच असं म्हणता येईल, कारण मी असं ऐकलं की त्यांचं 1 पंधरवड्याचं ऊसाचं पेमेंट हे जवळपास 700 कोटी रुपयाचं आहे। म्हणजे एवढी मोठी उलाढाल काही गेल्या एकदम कमी वेळेमध्ये कशी झाली हा एक संशोधनाचा विषय आहे। म्हणजे जसं 2014 नंतर देशाच्या क्षितिजावर गौतम अदानी नावाचा उद्योगपती धूमकेतूसारखा अवतरला आणि बघता बघता जगातल्या मोजक्या श्रीमंताच्या यादीत जाऊन बसला। बाबूराव कोत्रे पाटलांचंही तसंच काहीसं दिसतंय। काही साखर कारखानदार म्हणजे आजोबा, वडील आणि नातू अशी कारखानदारी चालत आलेली आहे, तरी त्यांना जे जमलेलं नाही ते आता त्यांना कसं 17-18 कारखाने घ्यायला जमलं, त्यांना पैसा कोणी पुरवला आणि तो कुठल्या मार्गाने आला हे काही कळायला साधन नाही। पण आम्हाला त्याच्याशीही काही देणं घेणं नाही आहे। त्या जोपर्यंत ते ऊसाचे पैसे शेतकऱ्याला वेळेवर देत होते तोपर्यंत आमची काही तक्रार नव्हती। पण आता त्यांनी ऊसाचे पैसे थकवायला चालू केलेलं आहे, कामगारांची देणी थकवायला चालू केलं आहे। आम्ही मात्र आता त्यांना सोडणार नाही। त्यांच्या कुठेतरी मीडियामध्ये अशी चर्चा चालू आहे का कोत्रे पाटील हा फक्त एक फुगा आहे, मोहरा आहे, मात्र याच्यामध्ये सूत्रधार जो आहे तो वेगळाच आहे? 100% त्याच्या पाठीमागे कोणीतरी असावा आणि त्यांच्या पाठीमागे जो कोणी आका आहे काळा पैसा घेऊन, त्यांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे, तुम्ही बाकी जगाला टोप्या घातल्या असतील पण शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही। सगळं जरी झालं तर महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांचे, शेतकऱ्यांचं असेल, कामगारांचं असेल, पैसे थकवले गेलेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार आहे? जागोजागी आंदोलनही झालेली आहेत याबाबत। गेल्या आठवड्यातच मी साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना इशारा दिलेला आहे की जी थकीत देणी आहेत, खरं तर कायदा सुस्पष्ट आहे। ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत सरकारनं निश्चित केलेली ऊसाची किंमत कारखान्याला द्यायलाच पाहिजे। ती जर नाही दिली तर तो कारखानदार हा सरकारी थकबाकीदार समजून त्याच्यावर जप्तीची कारवाई करायची। म्हणजे साखर आयुक्त RRC रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतात आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारानं जिल्हाधिकारी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतात, निलावात काढतात आणि शेतकऱ्याचे पैसे देतात, असा तो कायदा आहे। परंतु त्याची अंमलबजावणी काय होत नाही हाच प्रश्न मी गेल्या आठवड्यामध्ये साखर आयुक्तांना विचारला होता। त्यांनी 1 आठवड्याची मुदत मागितलेली होती। सगळ्या कारखान्यांना नोटिसा देतो। जवळपास 3000 कोटीची थकबाकी अजून महाराष्ट्रामध्ये आहे। मात्र ओमकार शुगरने पोर्टलला भरत असताना आयुक्तांच्या त्याच्यामध्ये कुठेतरी जास्त रक्कम दिलेली आहे असं शासनाला भासवलं, असं कुठेतरी चर्चा चालू आहे। या सुद्धा गोष्टी मी साखर आयुक्तांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि तुम्ही केस टू केस जरा चेक करा। कारखाने खोटी माहिती पुरवतात आणि खोटी माहिती पुरवणाऱ्या कारखान्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असाही आमचा आग्रह आहे। झालंय काय की बहुतेक सगळे कारखानदार हे राजकीय नेते आहेत आणि तेही सरकारमध्ये आहेत। एकतर ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, शिवसेना शिंदे गटात काही लोक आहेत आणि त्यामुळं सरकार यांच्यावर कारवाई करायला कचरतं, उलट सरकार त्यांना पाठीशी घालतं, असा माझा आरोप आहे। एकंदरीतच हे जे आंदोलन झाले, शेतकऱ्याचे पैसे थकवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार आहे सगळ्यामध्ये? शेतकऱ्यांच्या बाजूची आहे आणि या लोकांच्यावर जर काय कारवाई झाली नाही तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ आम्ही, पण शेतकऱ्यांची देणी वसूल करून देऊ। हे सगळं झालं, मात्र या बाबूराव कोत्रे पाटलांच्या विरोधामध्ये जो कोणी आंदोलक आवाज उठवतो किंवा मीडिया ते आवाज उठवतो तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात। बाबूरावबद्दल काय भूमिका? खरं तर गुन्हे दाखल करायचा त्यांना अधिकारच नाही आणि पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतलेच कसं? बाबूराव कोत्रे पाटलांचा जो ओंकार शुगर आहे तो शेतकऱ्यांची देणी देणार आहे का? तर देणार आहे। मग एखादा जर का देणी देणार असेल तर बाबा तू देणार आहेस, देऊन टाक असं म्हणणं हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? आणि त्यामुळं पोलिसांना सुद्धा अधिकार नाही। याचा अर्थ राजकीय दबावातूनच पोलिसांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत।
की बाबूराव बोत्रे पाटील जे काही थकीत ऊसाचं बिल असेल, कामगारांचे पगार असेल ते त्वरित द्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरू असा त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.